भारतातील पहिले देशी गोवंशावर आधारित खिलार ॲप वसुबारस 2024 या शुभमुहूर्तापासून सगळ्यांसाठी उपलब्ध झालेले आहे. अँड्रॉइड व आयफोन या दोन्ही फोनमध्ये खिलार ॲप डाउनलोड करू शकता. भारतातील प्रत्येकाने ॲप आजच डाउनलोड करा. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलची टीम आज आरळेहट्टी, तालुका आथणी, जिल्हा बेळगाव या गावामध्ये आलेली आहे. या गावामध्ये येण्याचं सर्वात विशेष कारण जर म्हटलं तर सलगरचा दीपावली पाडवा हा जगप्रसिद्ध आहे की त्या दिवशी सर्वात जास्त प्रमाणामध्ये मोठ्या गायी तिथे येत असतात. आणि आज आपण त्याच निमित्त त्या भागातल्या बऱ्याचशा वळूंची मुलाखत घेत आहोत. सध्या आपल्यासोबत महाराष्ट्र कर्नाटकातील सर्वात एक प्रसिद्ध बैल की जो काम्या बैल आहे, त्या काम्या बैलाची पैदास सध्या आपल्यासमोर आहे. हे काम्या बैलाचे मालक पण सध्या आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी गप्पा करणार आहोत. तर मंडळी, एक गोष्ट जर सांगायचं झालं तर मालकांनी वळू आणण्याचं कारण किंवा ज्या पद्धतीने खिलार पालक जे वळू सांभाळत असतात किंवा कशा पद्धतीने त्यांचं संगोपन करत असतात या सर्व संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. रावसाहेब अप्पासाहेब जगताप, राहणार आरळेहट्टी, तालुका आथणी, जिल्हा बेळगाव. माझा मोबाईल नंबर 98 90 50 24 70. मालक, थोडंसं पुढे या. असं हां, एक गोष्ट विचारायची आहे की सर्वात पहिली गोष्ट की तुमच्या येथे वळू घेण्याचं हे प्रथमच आपण हे केलंय का, याच्या अगोदर पण होते का? थोडंसं आम्हाला तुमचे वडील असतील, आजोबा असतील, तर यांच्या काळातलं संगोपन सांगा. आजोबापासून वळू पाळायची सवय आहे. वडिलांना जास्त नाद होता. त्याच्यात वडिलापासून मला पण एक नाद लागला की वळू आपल्या दारात पाळावा असा. त्यासाठी वडिलांची इच्छा होती की वळू आपल्या दारात कायम असावा, म्हणून मी पण त्यांची इच्छा पूर्ण करत चाललोय. ओके. तर सर्वात पहिल्यांदा मग वळू घ्यायचं तर मग आता आज जो आम्ही तुमच्या दावणीला पाहतोय की एक सुंदर जातीवंत घडवलेला वळू तुमच्या दावणीला पाहतोय, तर हाच वळू निवडण्याचं कशी निवड प्रक्रिया केली? आमच्या आसपास वळू होते, पण असे एकदम ब्लिडिंगला चांगले आणि क्वालिटी बाज असे वळू नव्हते. त्यासाठी मी एक असा चॉईस करत होतो की बैल असा क्वालिटीला बी चांगला असावा, ब्लडिंगला व्यवस्थित असावा, अशा दृष्टिकोनातून ही जी निवड केलेली मी. ओके. पण आता एक गोष्ट पाहायला गेलं तर तसं आता महाराष्ट्र कर्नाटकमध्ये वळूंची संख्या बरीच आहे. मग त्यातनं तुम्ही ज्या वळूचं वासरू निवडलं ते निवडण्यामागं असं काही कारण? की वळूचं निवडण्याचं कारण म्हणजे मडसनाळ काम्याची पैदास जरा शार्प आणि गरम रक्ताची असते. आणि सलगरमध्ये आणि आरळेहट्टीमध्ये असं असते की शर्यतीला खोंड जास्त प्रमाणात जातात आमच्यातली. त्याच्यासाठी गरम रक्ताचा बैल पाहिजे होता, म्हणून मडसनाळ काम्याची पैदास मी चॉईस केली. आता बैल खरेदी करताना मग आता मडसनाळ काम्याची बरीचशी वासरं असतील, मग हे वासरू आता मग बरंच लोकांचं एक म्हणणं असतं की बाबा आता आम्हाला एखाद्या बैलाचं वासरू घ्यायचंय, तर मग ते वासरू तुम्ही निवडायला जाता कसं कळतं की ह्या गावात वासरू आहे किंवा काय? बस असं समजतं, मित्राकडून समजतं किंवा असं काहीतरी क्ल्यू मिळते की बाबा इथे एक चांगल्या गाईचं वासरू आहे किंवा बैलाचं वासरू आहे, मग जाऊन बघणे, आपल्या नजरेला व्यवस्थित वाटलं तर ते खरेदी करणे. आता वळू खरेदी केल्यापासून त्याचा दिवसाचा दिनक्रम असेल किंवा त्याचा खुराक असेल, काय काय असतं वैरण? सकाळी हा अजगर सकाळी 2.5 लिटर दूध पितो, संध्याकाळी 2.5 लिटर दूध पितो, आणि पेंड आणि करडी पेंड असं मिक्स करून, मटकी असं मिक्स करून त्याला खुराक असते. वळू बैल सांभाळणं हे अवघड आहे का सोपं आहे? मॅनपॉवर किती पाहिजे? मॅनपॉवर जास्त पाहिजे ना. तेवढं सांभाळणं सोपं पण नाही, फक्त लक्ष देणं फार गरजेचं आहे त्याच्याकडे. एवढं सोपं नाही. मग आता ह्या वळूपासून किती गायी भरल्या गेल्यात आतापर्यंत? एक 200-2.25 गायी ही झाले, रेतन केले. आणि किती वासरं पाहायला मिळतात? आता एक 6 वासरं झालेत, चांगली झालेत, चांगल्या क्वालिटीचे झालेत. आता एक दुसरी गोष्ट विचारायची की आता जसं काही दुसऱ्या म्हणजे गीर असेल किंवा बाकीच्या काही गोवंश असतील, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट पाहायला मिळते
की त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या गाय किंवा बैलाची वंशावळ ही जवळपास बऱ्याचशा वर्षांची किंवा 6 ते 7 पिढ्या त्यांच्याकडे मेंटेन आहेत, की जेणेकरून ब्रीडिंग त्याच्यामुळे सुधारते. तर खिलार क्षेत्रामध्ये आता तुमचा हा वळू आहे, तर या वळूपासून भरल्या जाणाऱ्या गायी हे त्याच्या ब्लड लाईनच्या नसाव्यात, दुसऱ्या ब्लड लाईनच्या असाव्यात. तर ह्या दृष्टीने आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनल एक खिलार ब्रीडिंग प्रोग्राम करतोय, की ज्याच्यामध्ये आपण बैलाला एक मायक्रोचिप बसवणार आहोत. तर ती गोष्ट तुम्हाला आवडेल का? हो, 100% आवडेल. ते ब्लीडिंग केव्हा केले, केव्हा कशापासून केले, ही सगळी माहिती गाय मालकाला पण पाहिजे आणि वळू मालकाला पण पाहिजे. ही अत्यावश्यक वस्तू आहे. ओके. तर मंडळी, एक सर्वात महत्वाची गोष्ट की आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनल गाय आणि बैलांचं जे खिलारचं आपण याच्यामध्ये हे चालू करतोय, की खिलारचं ब्रीडिंग प्रोग्राम चालू करतोय, की ज्याच्यामध्ये आपण मायक्रोचिप बसवणार, की जेणेकरून या वळूपासून आत्तापर्यंत तयार झालेली वासरं असतील, की ज्या वासरांमध्ये आपण चिप बसवल्या जाईल, की जेणेकरून त्याच्यापासून पैदास झालेली की त्यांचं पूर्ण 6 ते 7 पिढ्यांचं रेकॉर्ड. म्हणजे आज जर खिलार क्षेत्रात जर पाहिलं गेलं तर आज या वळूची आई कोण, बाप कोण किंवा आजोबा कोण, एवढी एक मागची 1 किंवा 2च पिढी माहिती. पण आपल्याला तेवढ्याने भागणार नाहीये. जर आपल्याला ब्रीडिंग जर सुधारायचं असेल, जर असे जातीवंत सुंदर पैदास जर आपल्याला करायचे असेल, ब्रीडिंग सुधारली नाही तर आपल्या दावणीला जन्माला आलेलं वासरू चुकीच्या कामाला पण जाऊ शकतं. त्याच्यामुळे हे ब्रीडिंग सुधारणं गरजेचं आहे. तर हा पण आपण प्रोग्राम करतोय. सर, आता आम्हाला अजून एक विचारायचं आहे, की जेव्हा गायी बऱ्याचशा लांबून येतात, तर लांबून आलेल्या गायींना राहण्याची व्यवस्था किंवा काय कसं असतं? हो, राहण्याची व्यवस्था करतोय. आता पुण्यावरून एक गाय आली आहे, 2 दिवसावर व्हिटीवर येणार आहे. तर त्यांनी पाहुणे इथं जवळ म्हणताना तिच्या पाहुण्याच्या घरी ठेवल्या. पुण्यावरून गाय आलेली, त्यांची राहण्याची व्यवस्था आहे व्यवस्थित. आणि गायी भरण्यासाठी आपण किती घेतोय पैसे? 1,500 रुपये घेतोय. ओके. 1,500 रुपये आकारणी करतो. एखादा वळू सांभाळत असताना त्याला दिवसाचा किंवा महिन्याचा खर्च अंदाजे किती येत असतो? ह्याचा कमीत कमी 1200 रुपये दिवसाचा खर्च आहे आजगरचा. मंडळी, तसं पाहायला गेलं तर वळू सांभाळणं देखील ही काही साधी गोष्ट नाहीये. मालकाने त्याच्यासाठी करत असलेला खर्च असेल किंवा त्याच्यासाठी लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी असतील, या गोष्टी खूप गरजेच्या आहेत आणि मालक आवर्जून त्या गोष्टीसाठी मेहनत घेत असतो. थोडेसे पुढे मालक, आम्हाला तुमच्या या वळूकडे जर गाय घेऊन यायची असेल तर तुमचा हा पत्ता नक्की कसा आहे, कुठून कसं यायचं? आरळ्यात सलगर पासून 5 किलोमीटरवर जगताप मळा म्हणून आहे, आरळ्याटी रोडला. तर संभाजी जगताप म्हणून सांगितलं तर कोणी जगताप वळू म्हणली कोणी सांगू शकतं. ओके. सलगर पासून 4 किलोमीटरवर आहे. आम्हाला एकदा तुमचा फोन नंबर सांगा. 98 90 50 24 70 आणि भावाचा नंबर आहे 99 00 61 48 10. आता थोडंसं हे विचारायचं की आता दावणीला वळू तर आपण घेतलाय, तर वळू घेतल्यानंतर जास्तीत जास्त गायी भरल्या जाव्यात किंवा जास्तीत जास्त गायी लोकांनी सांभाळाव्यात, याच्यासाठी काय सांगता तुम्ही की लोकांनी का घेणं गरजेचं आहे? लोकांना खिलार गायी आपल्या दारात 100% असणं फार गरजेचं आहे. फार गरजेचं आहे म्हणजे लोकांना थोड्या अजून त्याची जागृती कमी झाली आहे, पण जर खिलार गायी दारात असणं फार गरजेचं आहे. गायीपासून रोगराई म्हणा भरपूर त्याच्यापासून फायदे आहेत गायीपासून. म्हणजे ब्लड प्रेशर म्हणा, गायीवरच्या अंगावरनं दररोज तुम्ही हात जरी फिरवला तरी आपलं ब्लड प्रेशर म्हणा, संधिवाताचा त्रास जे माणसांना असतो ना, त्या देशी गायीपासून फार त्यांना आराम मिळू शकतो. धन्यवाद मालक, बरीचशी माहिती तुम्ही आम्हाला दिली. तर मंडळी, अशा प्रकारे या जातीवंत वळूकडून म्हणजे सर्वात पहिली मेन गोष्ट, आज प्रत्येक मालकाची इच्छा असते की आपल्या दावणीला जो वळू बैल आहे की तो एकदम गरम असावा किंवा चांगल्या पद्धतीची वासरं त्याची बुजार असावीत. तर या गोष्टीसाठी मालक नेहमी प्रयत्नशील असतात. तर आवर्जून तुमची गाय जर जवळपास असेल तर आवर्जून मालकांना फोन करून तुमच्याकडे एक तरी पैदास या वळूची झालीच पाहिजे. आणि सध्या महाराष्ट्र व कर्नाटकामधली स्थिती जर आपण पाहिली, महाराष्ट्रातलीच बघूया की एक वेळेस दावणीला गायी कमी पडतील पण एवढे टॉपचे वळू सध्या महाराष्ट्रात आहेत. त्यातलं एक सर्वात उत्तम उदाहरण सध्या आपल्या समोर आहे. आवर्जून तुमची गाय या वळूकडून भरून घ्या. खूप खूप धन्यवाद मंडळी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं ॲप जर इन्स्टॉल केलं नसेल तर ते आजच करा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचे 2025ची दिनदर्शिका बुक करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पैसे भरणे गरजेचे आहे. पैसे भरण्यासाठी तुम्हाला 2 पर्याय दिलेले आहेत.
एकतर बँक खात्यात पैसे भरा किंवा जीपे किंवा फोनपेच्या माध्यमातून देखील सहजरित्या तुम्ही पैसे भरू शकता. बँक खात्यामध्ये पैसे भरण्यासाठी खाली बँक खात्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. किंवा तुम्ही UPIच्या माध्यमातून पैसे भरणार असाल तर सर्वात पहिल्यांदा आत्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेला हा QR कोड स्कॅन करून किंवा दिलेल्या फोन नंबरच्या साहाय्याने जीपे, फोनपे किंवा पेटीएमच्या साहाय्याने सर्वात पहिल्यांदा पैसे भरा. पैसे भरल्यानंतर त्या पावतीचा फोटो म्हणजे स्क्रीनशॉट काढून ठेवायला विसरू नका. आता तुमचे पैसे भरून झालेले आहेत, पण अजून तुमचे कॅलेंडर बुकिंग पूर्ण झालेले नाही. यानंतर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. कॅलेंडर घरपोच येण्यासाठी हा फॉर्म भरणे तुम्हाला अति आवश्यक आहे. फॉर्म ओपन केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुमचे नाव भरा, त्यानंतर फोन नंबर, संपूर्ण पत्ता भरताना तुमचे गाव, तालुका, जिल्हा ही माहिती नीट भरा, कारण पोस्टमन कॅलेंडर घरपोच घेऊन येण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. आता येथे 6 आकडी पिनकोड नंबर बरोबर चेक करून भरा. किती कॅलेंडर पाहिजे ती संख्या लिहा, किती पैसे भरले आहेत तेही लिहा आणि सर्वात शेवटी आणि महत्त्वाचे म्हणजे पैसे भरलेल्या पावतीचा फोटो किंवा स्क्रीनशॉट जो तुम्ही मगाशी काढून ठेवलेला आहे तो देखील अपलोड करा. ही स्टेप महत्त्वाची आहे. आता सर्वात शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करा, म्हणजे तुमचे कॅलेंडर बुकिंग पूर्ण झालेले आहे याची खात्री करा. एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या, तुम्ही पैसे भरलेले आहेत, पण हा फॉर्म जर भरलेला नसेल तर तुमचे कॅलेंडर घरपोच येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यामुळे फॉर्म भरणे हे सर्वांना बंधनकारक आहे. फॉर्म भरणे खूप सोपे आहे. फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर जवळच्या मित्रमंडळी किंवा इतर माहितीदारांची मदत घेऊन तुम्ही सहजरित्या भरू शकता किंवा चॅनलच्या नंबरवर देखील फोन करू शकता. डिसेंबर 2024च्या महिनाअखेरपर्यंत तुमचे नवीन वर्षाचे म्हणजे 2025चे खिलार कॅलेंडर घरपोच आलेले असेल. धन्यवाद. खिलार महाराष्ट्राची शान. तर मंडळी, आत्ता आपण या मुलाखतीच्या सुरुवातीला रावसाहेब जगताप यांच्या दावणीच्या आजगर नावाच्या बैलाची मुलाखत पाहिली. आता एक गोष्ट पाहायला गेलं तर हे वळू मालक एक वळू दावणीला असताना अजून एक वळू नेहमी दावणीला ठेवत असतात. तर याचं प्रमुख कारण काय किंवा कशासाठी या गोष्टी करतात, तर या गोष्टीबद्दल देखील माहिती घेऊया. मालक, आता आम्ही तुमच्या दावणीला अजून एक वळू पाहिला, तर हा एक आता तुम्ही खोंड घेतलाय, घेण्यामागचं कारण काय? हे खोंड घेण्यामागचं कारण म्हणजे अजगर जरी बाहेर गेला तरी साईटवर कुठेतरी गेला तरी घरात गायी आलेल्या त्याने त्यांची गैरसोय होणे म्हणून ही दुसरा तयार करायचं प्लॅनिंग चालू आहे. मग अजगर आपण गायीकडे पण पाठवतो? हो, गाय घरपोच सेवा पण देतोय. किती लांब पर्यंत? 50-50 किलोमीटरवर जातोय अजगर. ओके, म्हणजे एका बैलाला लोड नसावं म्हणून दुसऱ्यासाठी दुसरा तयार. आता हे घेतलेलं वासरू कुठल्या बैलाचं आहे, कुठून घेतलंय? हा पण काम्याचाच आहे, मडसनाळ. हा सोलापूरवरून आणलाय मी. तर आता एक गोष्ट जर म्हणलं तर काम्याचं वासरू ते घेतलं, हे घेतलं. आता ही आपण जेव्हा ही वासरं खरेदी करतो तर यांच्या किमती कशा स्वरूपात असतात, काय असतं? किमती म्हणजे त्याची क्वालिटी, त्याचं फाउंडेशन, त्याची कात आणि नाकाची नळी, कानकावाळी बघून याचा रेट ठरवला जातो. ओके. सध्या महाराष्ट्रामध्ये किमती कशा आहेत वासरांच्या, जास्त आहेत का कमी आहेत? आता तर जास्तच आहेत किमती. काय कारण यांचे? कारण म्हणजे पहिला ज्यावेळेला चूक झाल्या म्हणजे ब्लिडिंगवर जास्त लोकांनी काम केलेली नाहीत, त्याच्यामुळं थोडंसं कमी पडायला लागले. ते आता जास्त ब्लिडिंगवर जास्त फोकस झाल्यामुळं नाही पैदास चांगली पडायला लागल्या. आता इथं अजून 1-2 वर्षानंतर चांगली पैदास, चांगली वळू आपल्याला निदर्शनास येणार. बैलगाडा शर्यत बंदी उठून 2 वर्ष झाली, तर त्याचा फायदा तुम्हाला कुठे गायी जास्त वाढल्यात असं पाहिलं? हो, जास्त म्हणजे भरपूर फायदा झाला. ज्या वेळेला गायी बैलगाड्या शर्यत बंद होती त्यामुळे फार लॉसमध्ये, म्हणजे गायी पालन करणारे, त्यांची खोंड होणारे ते 30-35 हजारला विकणारे सुद्धा 20-25ला कोणी विचारत नव्हते, अशी परिस्थिती होती. पण ज्यावेळी बैलगाडी शर्यत चालू झाली ती 20-25 हजारला खोंड विकणारा आज 25, 50, 80, 90 लाखाच्या वरती असा खोंड विकायला लागला. धन्यवाद मालक. तर मंडळी, जसं मालकांनी एक गोष्ट आपल्याला सांगितली की
एका वळूपेक्षा दुसरा वळू ठेवण्याचं प्रमुख कारण जर काय म्हटलं तर पुढील भविष्य काळामध्ये वाढणाऱ्या गायी असतील किंवा एकाच दिवशी जास्त गायी एखाद्या वळूकडून भरू नये किंवा त्या गायी रिवर्स येऊ शकतात किंवा परत भराव्या लागतील, तर त्यासाठी मालकाने केलेलं नियोजन आहे. जसं बैलगाडा क्षेत्रामध्ये किंवा शर्यत क्षेत्रामध्ये मालक एकापेक्षा जास्ती असतं, 3 ते 4 किंवा कधी कधी 10-10, 15-15 बैल ठेवतो. त्याच पद्धतीने वळू मालक देखील ब्रीडिंग जास्त चांगली व्हावी, खिलार जास्तीत जास्त वाढावी या दृष्टिकोनातून बरेचसे मोठे प्रयत्न करत आहे मंडळी. मालकाचं गुगल लोकेशन आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. आवर्जून यांच्या दावणीला भेट द्या. आणि सलगर भागात जरी आला किंवा या जवळपास महाराष्ट्र कर्नाटकच्या बाउंड्रीवर आला आथनी तालुक्यामध्ये, तर कमीत कमी जरी समजा गाय भरायची नसली जवळपास पासून जात असेल तर आवर्जून भेट द्यावी. अशी एक जातीवंत सुंदर दावण पाहतोय मंडळी. खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान